गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती आगमनाच्या या 5व्या दिवशी आपण भेट देणार आहोत अष्टविनायकातील 5वे गणपती थेऊर येथील चिंतामणी मंदिरात। बाप्पा सोबतच या प्रवासात आज आम्ही येऊन पोहोचलो आहोत थेऊर येथील चिंतामणी मंदिरात। आज या यात्रेचा 5वा दिवस। पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील हे मंदिर भाविकांच्या गर्दीनं वर्षभर गजबजलेलं असतं। अष्टविनायकातील प्रसिद्ध श्री चिंतामणी गणपती मंदिरासोबतच पुरातन आख्यायिका जोडलेली आहे। कपिल ऋषींच्या तपश्चर्येनं प्रसन्न झालेल्या गणपतीनं राक्षस गुणासुराचा पराभव करून चिंतामणी रत्न परत मिळवून दिलं। त्यामुळे या गणपतीला चिंतामणी हे नाव प्राप्त झालंय। पेशव्यांच्या काळात उभारलेलं हे भव्य मंदिर पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असून इथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। येथे असलेली श्रींची ही मूर्ती स्वयंभू मानली जाते। मूर्तीचं सोंड हे डावीकडे वळलेलं असून गळ्यात चिंतामणी रत्नाचं दर्शन घडतं। प्रत्येक चतुर्थी, गणेशोत्सव व माघी गणेश जयंतीला इथे विशेष उत्सव साजरा केला जातो। पुण्याजवळ असल्यानं राज्यभरातून तसेच बाहेरील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात। अष्टविनायक दर्शनाच्या या सोहळ्यात आपण आणखी मंदिरांना भेट तर देणारच, पण त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही राज्यातील सर्वात प्रसिद्ध अशी आणखी 2 मंदिरांची देखील तुमची ओळख करून देणार आहोत। घरोघरी बाप्पांचं आगमन झालेलंच आहे। त्यांच्या आगमनाचा आज 5वा दिवस। श्रींच्या चरणकमलानं घरात दरवळणारा सुगंध तुमच्याही आयुष्यात असाच दरवळत राहो। उद्या मी परत अष्टविनायकातील 6वे गणपती लेण्याद्री येथील गिरिजात्मज बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जाणार। स्वतःमध्ये अनेकविध नाविन्यपूर्ण असलेलं हे मंदिर आणि येथील बाप्पाचे स्वयंभू रूप एका आगळ्या वेगळ्या जगात तुम्हाला घेऊन जाणार। उद्या याच वेळी आपण इथे भेटूया। जय गजानन।